नमस्कार मंडळी. तर आज असं काय घडलं की आजच्या दिवशी जे घडायला नको होतं तेच झालं आहे. कारण आजचा दिवसच तसा पण चांगला नाही आहे आणि कारण पण तसं आहे. कारण आता बाहेर घरासमोर आमच्या जो समोर पांढरा डांब दिसतोय, तर त्या डांबावरती माकड जे आहे ते पिल्लू लहानसं आहे बघा, ते चिकटून बसलं आहे. ते मेले जाग्यालाच. असं घडलं आहे. नाही तसं जर म्हणायला गेलं तर हे दुसऱ्यांदा असं झालं आहे. तर आता तिथं भरपूर साईडला तिकडे शाळेकडं माकडे आहेत, माकडे वगैरे बसले ती. आणि साईडला तिथं माणसं पण उभा राहिली, ती पण कोण काढायचं धाडाचं वगैरे करणं झाले. वायरमॅनना वगैरे सांगितलं आहे. तर ते कसं असतं, ते नुसतं काढून पण कुठं पण टाकायचं नसतं, तर ते आपल्या शेतामध्ये पुरायचं असतं, त्याला वस्त्र वगैरे हे करून शिना. तर त्या माकडाचं जे पिल्लू आहे त्याची आई तिथं साईडला बसली झाडाखाली. तिकडचं आहे बघा, शाळेपुढे एक झाड आहे वडाचं तिथं. तर हे दुसऱ्यांदा असं घडले खरंच तुम्हाला सांगते. तर तिथं आता इथून पण दिसत आहे का, मी तुम्हाला दाखवते तरी पण नाही. तर साईडला भरपूर माणसं वगैरे आहेत, त्यामुळे पुढं पण जाऊ शकत नाही कडलं शाळेकडं. तर इथून मी जरा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. नाही एवढं पण दिसत, कारण कसं होतं, चिंचेचं झाड पुढं असल्यामुळं दिसत वगैरे नाही आहे. तर हे दुसऱ्यांदा खरंच असं घडले. तुम्हाला सांगतो, आमच्या शेजारी ज्यांचं शेत आहे त्यांच्या शेतामध्ये खांब आहे आणि त्या पिटीच्या वरती नाही वायरीला तर चिकटून एक माकडाची जी आई आहे ती मेली होती. तर त्यांनी काय केलं की ते तसंच माकड जे आहे ते काढलं पुन्हा सगळ्यांनी मिळून. आणि काढल्यानंतर त्यांनी एक शेतामध्येच खड्डा वगैरे असा खोलला मोठा, आणि तिथं शेतामध्ये वस्त्र वगैरे ते टाकून जे काही विधी असते ते करून मग पुरून टाकलं. आणि आता असं दुसऱ्यांदा इथं घडलं आहे. आणि आजचा दिवस पण म्हणत होते की चांगला नाही आहे, आणि आमोशा काहीतरी दुपारी संपणार होती. आणि चिचेच्या झाडाखालून जाणं किंवा बरीच झाडांची नावं वगैरे सांगितली होती, ती चांगली नाही आजच्या दिवशी तरी. तर अपशकुन काहीतरी होऊ शकतो, घरामध्ये वादविवाद होऊ शकतो, एखादी दुःखद घटना घडू शकते असं म्हटले तिथं. तसंच काहीतरी झालं बघा. राज माकडाचं पिल्लू तारेला चिकटवून मेलेलं आहे. त्याचं बघून खूप वाईट वाटायला. सगळीजण काही जी माणसं आहेत ते साईडला जी माणसं उभं राहिली ती बघायला लागल्यानंतर तिकडं वरती बघतात जातात, वरती बघतात जातात, असं वेळेस त्याला कोणीच काढण्यात आले. तर त्याला आता कोणतरी बघूया आता काय काढतात काय होते. तर आमचे आहो पण लागले ते म्हणायला आपण काढू. आमचे दीर वायरमॅन असल्यामुळे त्यांना लाईट वगैरे बंद करायला सांगायचं आणि काढायचं नाही, आपल्या शेतामध्ये हे करूया म्हणतात. आता बघूया. त्यातनं आता ते गेलेत कामावरती, कारण आमचे दीर पण बाहेर काम असल्यामुळे ते बाहेर गेलेत, त्यामुळे लाईट बंद करायला ते नाही आहेत. दुसरे कोण वायरमॅन येऊन लाईट वगैरे बंद करतात का बघायचं. तोपर्यंत जर कोणी काढलं वगैरे तर बघूया लाईट बंद केल्यानंतर तर कसं काय होतं. खूप वाईट वाटायला लागले, असं म्हणजे व्हायलाच नको होतं. वाईट वाटलं, डोळ्यातनं पाणी. एखादा आईपासून आपलं जेव्हा लेकरू जेव्हा कुठंतरी जातं तेव्हा किती वाईट वाटतं, किती आईला दुःख होतं. तसंच एक जे दुःख आहे ते झालेलं आहे. आणि ती माकडीन जी आहे ती आई आहे त्याची तिथं एका साईडला अक्षरशः बसून आहे. त्याला मला सुद्धा अक्षरशः वाईट वाटायला लागले, डोळ्यातनं पाणी येते. इतकं म्हणजे वाईट, इतकं लोंका तसंच पडलं आहे, चिकटलं आहे जाग्यालाच. ते मेले, त्याला करंट लागला आहे. मला सांगते जाग्यालाच त्याला चांगला करंट लागला आहे आणि ते हे झालं आहे. तर तुम्हाला मला दाखवता पण येणं झालं आहे. ते बघा खांबावरती तसंच आहे, तरी पण मी त्याला दाखवण्याचा प्रयत्न करते, बघते पुढं जाऊन. आता माणसं वगैरे बघा यायला लागल्यात काढण्यासाठी आणि लागल्यात काठीचे ह्यानं काढायला. तर बघूया काय होतंय ते. खूप मोठा व्हिडिओ होणार नाही, तुम्हाला दाखवलं माकड कसं चिकटलेलं आहे ते. तर नवीन तर कोण चॅनलवरती असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.